तर आज सकाळी 4 वाजता तयार होऊन आम्ही निघालो होतो कॉलेजच्या दिशेने। एवढ्या सकाळी कशासाठी? तर आज आमची ट्रिप जाणार होती। त्यात आम्ही टोटल 31 जण होतो आणि ही पूर्ण ट्रिप ग्रीन क्लब कडून स्पॉन्सर्ड होती। सो स्टार्टिंगला बिग थँक्स टू ग्रीन क्लब। तर आम्ही सगळे आणि आमची बस पण कॉलेजच्या गेटला येऊन उभारली होती। मग काय सगळ्यात आधी नारळ फोडून आम्ही या ट्रिपची सुरुवात केली। आता आमची ट्रिप तर चालू झाली होती पण ती एन्जॉय वाली वाई अजून पण येत नव्हती। मग त्यासाठी आम्ही लाइटिंग चेंज केली। आता कमी होती ती फक्त। असं एन्जॉय करत करत आम्ही साताऱ्याच्या जवळ आलो होतो पण कोणाचा जो उत्साह काय कमी व्हायचं नाव घेत नव्हता। मग आम्ही नजर एन्जॉय करत करत 2-3 गेम खेळले आणि आता आमची बस निघाली होती ती कासपठाराच्या दिशेने। होय, आमच्या ट्रिपचा पहिला स्पॉट होता ती कासपठार। जसं जसं आम्ही कासच्या जवळ जात होतो खिडकीतून दिसणारे नजारे आणखी सुंदर व्हायला लागलेले। एक तो तेरा नाम न जाए, एक तो नींद आती नहीं, उस पे तेरी याद रात रात भर आए। ह्या नजाऱ्याचा आनंद घेण्यासाठी आम्ही एका जागी नाश्त्यासाठी थांबलो। तिथं नाश्ता तयार होत होता तोपर्यंत आम्ही काही रील शूट केले आणि काही फोटो काढले, थोडस एन्जॉय केलं आणि नाश्ता करून परत तो आपला कासचा सफर सुरू केला। मग पुढे आणखी काही गाण्यावर नाचून झाल्यानंतर फायनली आम्ही कास पठारावर पोहोचलो। तिथे गेल्यानंतर आम्हाला सगळीकडे फुलंच दिसत होती आणि एवढ्या उंचीवर तिथं वर डोंगरावर ढग सुद्धा टेकले होते। मग काय आम्ही फिरत फिरत तिथे काही व्हिडिओ काढले, फोटो तर लय मोठे काढले आणि आम्ही सगळे तिथे एवढे हरवून गेलो होतो की आम्हाला टाइमाचा पत्ताच नव्हता। मग आता आपल्याला कास पठारावर निघायचंय हे सांगण्यासाठी आमच्या ड्रायव्हर काकाने एक डायलॉग मारला, ए चला लवकर, देणार 40 रुपये, फिरणार दिवसभर। मग काय हसत हसत आम्ही बसपाशी येऊन उभारलो आणि आता बारी होती ती पुढच्या स्पॉट कडे वळायची। तर त्यासाठी आपल्याला पार्ट 2 अपलोड करावा लागेल कारण की आताच व्लॉग लय मोठा झालाय। पण खरं सांगू का, तर मी ह्या सगळ्यांसोबत एवढा एन्जॉय केला ना की मी हा दिवस विसरू शकत नाही। तर इथून पुढे तर आम्ही लय एन्जॉय केला। मग तो पुढचा पार्ट मिस करू नये यासाठी फॉलो करायला विसरू नका। बाय बाय।